हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, सकाळची सुरुवात अशी झालेली आहे, सुंदर अशी. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आम्ही कुठेतरी जाणार आहोत भुर्ड म्हणून. तर पॅकिंग वगैरे करताना थोडंसं तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आम्ही कुठे फिरायला जाणार आहोत तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर इथून पुढचे व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा बरं का. तुम्हाला आमच्यासोबत थोडासा आनंद मिळेल असं मला वाटते. तर तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्यानंतर की तुम्हाला थोडासा आनंद मिळाला की नाही. तर बघा, आम्ही ना असं प्रवास आमचा सुरू केला सकाळचा. तर सकाळची जी कामं होती ते आटपून घेतली आणि नांदेड सिटीमधून एका मैत्रिणीला घेतले आणि आमचा तिथून असा प्रवास सुरू झाला. तर आम्ही इथून जाणार होतो ते म्हणजे लातूरला पहिले. तर लातूरला कशासाठी, तर तिथून एका मैत्रिणीला घ्यायचं होतं म्हणून. आणि त्यानंतर आमचा जो तिथून सुरुवात होणार होता म्हणजे आमचा दुसरा प्रवास मेन, जे की आम्हाला कुठे जायचं आहे तेथे. तर बघा, इथे आमचा प्रवास सुरू झाल्याच्यानंतर आम्हाला इथे घ्यायचं होतं ते म्हणजे प्रवासात लागणारं होतं ते म्हणजे पाण्याच्या बॉटलचा बॉक्स आणि चॉकलेट्स तर कोणाला नाही आवडत, हो की नाही. चॉकलेट तर सर्वांचेच फेवरेट असतात. तर प्रवासामध्ये खाण्यासाठी काहीतरी पाहिजेच असते ना. आणि ही आमची छुटकुली होती सोबत, त्यामुळे ती माऊनी तिला चॉकलेट घेतले खायला. तिलाच नाही म्हणजे सर्वांसाठीच. तर इथे बघा, चॉकलेट घेतले आणि थोडेसे चॉकलेट आम्ही बाहेर काढले आणि जे म्हणजे की थोडेसे मेल्ट झालेले होते, कॅडबरी टाईप होते म्हणून. आणि जिथे AC लावली होती ना, ACच्या तिथेच त्या थोड्याशा बॉक्समध्ये आम्ही चॉकलेट्स ठेवले आणि थोडेसे ते कडक झाल्यानंतर आम्ही खाणार होतो म्हणून थोडेसे काढून तिथं ठेवले होते. आणि बघा, आता आमचा प्रवास सुरू झाला होता आणि पुणे तिथे काय येऊ नये, ट्रॅफिकला तर काही कमीच नव्हती बरं का. त्यानंतर आमचे चॉकलेट्स गार होईपर्यंत आम्हाला इथं खायचं होतं ते म्हणजे बाकरवडी, आणि बाकरवडी पण खाऊन झाली. त्यानंतर इथे दिसले छान असे पेरू कोणाला नाही आवडत, मस्त असे पेरू होते आणि ते पेरू आम्ही घेतले आणि आम्ही पटापट फस्त केले. ते पेरू खाल्ल्याच्या नंतर बघा, इथे थोडासा प्रवास आपला सुरू झाला. त्यानंतर असं करत करत आपला इथे मस्त तिखट मीठ लावून पेरू घेतलेले आणि ते आम्ही फस्त केल्याच्यानंतर इथे असा प्रवास करत करत दिवसला असा संपलाच होता. म्हणजे अशीच आम्हाला सनसेट पाहायला मिळाला, तो म्हणजे गाडीतूनच आम्ही हा सनसेट अनुभवला बरं का. किती सुंदर सायंकाळची वेळ होती, दिवे लागण्याची वेळ होती आणि हा प्रवास आम्ही असा एन्जॉय करत होतो. मस्त सॉन्ग विंग लावून आमचा चालला होता तो म्हणजे प्रवास. सायंकाळची वेळ झालेली होती आणि गर्दी खूपच वाढली होती, कारण खूप गर्दी झालेली होती रस्त्यावरती. सगळ्यांचा कुठे कोण जाण्याचा त्यांचा असाच वेळ चालू होता का नाही, ऑफिसची घाई कोणाची कसे असेल काय असेल. तर इथे आपल्या रोडवरती अशीच गर्दी होती भरपूर अशी. आम्हाला तर खूपच गर्दी लागली बरं का येताना. अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला लातूरच्या दिशेने. त्यानंतर मध्यंतरी आम्हाला थोडंसं इथे थांबायचं होतं ते म्हणजे इथे ना श्रीशंकर हॉटेल आहे सोलापूरच्या थोडेसे तिथे. तर तिथे ना आम्ही थांबलो होतो कशासाठी, तर चहा नाश्ता वगैरे करण्यासाठी. बसून बसून आम्ही खूप कंटाळलो होतो, आळस पण आला होता. तर म्हटलं चला इथे चहा वगैरे घेऊयात, म्हणून आम्ही इथे थांबलो होतो. तर थोडंसं पुढे आल्याच्यानंतर मग म्हटलं इथे आपण आता काहीतरी खाऊ शकतो घेऊ शकतो असं म्हणून आम्ही इथे थांबलेलो होतो. त्यानंतर बघा, इथे प्रसिद्ध होतं ते म्हणजे बासुंदी चहा खूप प्रसिद्ध होता बरं का. बासुंदी चहा घ्यायचा होता म्हणून आम्ही तिथे थांबलो. बासुंदी चहा घेतला आणि खूप छान अशी पावभाजी पण होती. जे काही पदार्थ असतील ना तिथं अप्रतिम असे होते बरं का. ते सर्व पदार्थ एन्जॉय करत करत आणि बघा, हे यांचं चालू होतं एकमेकींच्या सोबत शेअर करणं पावभाजी. ते पावभाजी खात होत्या दोघीजणी. आम्ही मलाई चहा घेतली. खूप छान चहा मिळते बरं का इथं, आणि कुठलाही पदार्थ इथे ना अप्रतिमच मिळतो, मी असं ऐकलं होतं. पण खरं सांगते, ते प्रत्यक्षात इथं अनुभवलं. आणि मग ते खाल्ल्याच्यानंतर यांचं दोघींचं खाणं चालू होतं पावभाजी आणि चहा घेतला, हे घेतलं, सर्वच त्यांचं खाणं झालं आणि आम्ही फायनली पोहोचलो आहोत लातूरमध्ये. तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी चौक. तिथून ना आम्ही चौकाच्या थोडेसे पुढे गेलो आणि आपल्या महाराजांचं इथं पुतळा आहे आणि ह्या पुतळ्याला आम्ही असं राऊंड मारून पुढे गेलो. आणि त्यानंतर मग आता तिला घ्यायचं होतं ते म्हणजे सुभाला. इथे तिला घेऊन आम्ही निघणार होतो. तर रस्त्यात ना थोडंसं पुढे आल्यानंतर ह्या लातूरमध्ये येण्याच्या पहिलेच तर दुसरी जी मैत्रीण होती पहिले माझ्यासोबत आलेली, तर तिच्या वडिलांनी तिथून वडिलांनी नाही, तिच्या आईनी ना तिथून टिफिन दिला होता आम्हाला आणि तोच टिफिन घेऊन आम्ही
आता इकडे आलो होतो, कारण हिला सांगितलं होतं की स्वयंपाक नको करू तू म्हणून, कारण त्यांच्यात जो कार्यक्रम होता ना त्यांनी तिथं जेवायला बोलवत होते, पण आम्ही म्हटलं तिथं गेलं की वेळ जाईल म्हणून मग आम्ही त्यांच्याकडून टिफिन घेतला आणि तो टिफिन घेऊन आम्ही इथे आलो. इथे आल्याच्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे व्हायचं ठरवलं आणि जेवण करायचं निघायचं असं ठरवलं होतं. तर ती बघा बाहेर आली होती गेटवरती, सोडणार नव्हते ना आम्हाला गेटमधून, म्हणून तिला बाहेर यायला सांगितलं होतं. ती आली आणि छान असं आमचं भेटणं झालं आणि त्यानंतर खाली उतरलो. का सामान वगैरे काही काढायचंच नव्हतं, कारण आपल्याला निघायचं होतं ना म्हणून. मग इथे काय फक्त पर्स वगैरे घेतली आणि खाली गेलो. मग मस्तपैकी सर्वजण आम्ही गेल्यानंतर फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्याच्यानंतर जो आम्हाला आयता डबा मिळाला होता ना त्या डब्यावरती आम्हाला ताव मारायचा होता. तर तो डबा कसा होता तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. तर चला कंटिन्यू हा व्हिडिओ पुढे बघतच राहा. मस्त असं आतमध्ये गेल्यानंतर आम्ही छान असं फ्रेश झालो. फ्रेश म्हणजे काय, हातपाय तोंड धुवून घेतले आणि बघा इथं हिच्या दारामध्ये ना हे कण्हेरीचं झाड आहे, किती छान भरलं आहे तुम्ही पाहू शकता. एवढं छान वाटत होतं की काय सांगू नका. मन अगदी प्रसन्न झालं. जो आमचा दिवसभराचा थकवा होता ना तो दूर पळाल्यासारखा वाटला. तर बघा इथं पोरींची छान अशी भेट झाली आणि फ्रेश होऊन आल्याच्यानंतर जो त्यांनी टिफिन दिला होता ना तो मी इथे काढत होते, कारण जेवायचं होतं आम्हाला, सगळ्यालाच भुका लागल्या होत्या. तर त्यांनी असं छान जेवण बनवून दिलं होतं. चपात्या, भरलेल्या वांग्याची भाजी होती, ठेचा होता, शिरा होता, गव्हाची खीर होती, अगदी आपल्या गुळाची गव्हाची खीर होती आणि वरण पण होतं, असं झणझणीत मस्त गावाकडचं वरण, आणि भाकरी पण दिल्या होत्या त्यांनी ज्वारीच्या. तर असं छान असं जेवण होतं आणि सर्वांनीच असं मस्त जेवण केलं. आणि होता माझ्या बेबीचा 2-3 दिवसांनी पुढे बड्डे, म्हणून इथं ना तिच्या माऊनी बघा तिच्या बड्डेसाठी आमच्यासाठी ना सरप्राईज तिने ठेवलं होतं. केक आणून ठेवला होता, थोडेसे बलून लावले होते आणि छान असे इथं प्री बर्थडे शूटिंग झालं, आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालं. त्यानंतर जेवण खाणं झालं, सर्व छान छान आवरून घेतलं आणि आम्ही लातूरला केलं बाय बाय. आणि आम्ही इथून आवरून सर्वजण असं मस्तपैकी इथून निघालो आणि छान असा इथे असा छोटासा व्हिडिओ घेतला. तर आत्ताचा टायमिंग होता म्हणजे रात्रीचे 3 वाजले होते बरं का. आणि 3 वाजता आम्ही जेवण खाणं सर्व उरकून बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघाले आणि बाय बाय लातूर केलं. एक छोटासा असा व्हिडिओ घेतला, आमची मजामस्ती चालू होती आणि त्यानंतर आम्ही सुरू केला हा प्रवास. तर हा प्रवास कुठे जाऊन थांबणार आहे आणि कुठल्या साईडला, तर आम्ही चाललो आहे ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. बघा कोण मोबाईलमध्ये होतं, कोण सॉन्ग लावलं होतं, ज्याचे त्यांनी आपल्या मस्तीमध्ये दंग होते. तर अशा प्रकारे बघा शिवाजी चौकातून आम्ही छत्रपती शिवाजी चौकातून आम्ही इथून असं आमचं प्रवास सुरू केला. इथून आपल्या महाराजांचं सकाळी म्हणजे 3चं दर्शन आपलं घेतलं आणि तिथून आमचा प्रवास आम्ही सुरू केला. तर आम्हाला जायचं होतं ते म्हणजे गोकर्णाला जायचं. तर गोकर्णा म्हणजे कर्नाटकामध्ये. तर आम्ही तिथे निघालो आणि जाता जाता आमचा हा प्रवास सुरू झाला होता. तर सकाळी बघा आम्हाला कमीत कमी 12 तास लागले पोहोचायला. सकाळची सुंदर अशी सुरुवात झाली होती. आम्ही आणखीन गोकर्णामध्ये पोहोचलो नव्हतो, पण 12 तासाचा हा प्रवास होता आमचा. तर सकाळची सुरुवात झाली होती अशी सुंदर आणि थोडंसं असं धुकं पडल्यासारखं वाटत होतं, फ्रेश मॉर्निंग अशी नव्हती वाटत. आणि बघा इथे ना आमचा सकाळचा प्रवास सुरू झाला. तर इकडे ना केळीच्या बागा वगैरे असं छान असं दिसत होतं, नारळाची झाडं वगैरे. सकाळची सुरुवात अशी झाली होती. त्यानंतर मग इथे चालू झाला म्हणजे आमचा गोकर्णाच्या दिशेचा प्रवास. कर्नाटकाच्या आम्ही बाउंड्रीच्या पुढे आलो होतो, बरंचसं पुढे आलो होतो आणि त्यानंतर हा प्रवास आमचा असा चालू होता. इकडे ना सगळं काही कन्नडमध्ये लिहिलेलं दिसत होतं, कुठेतरीच इंग्लिशमध्ये काहीच लिहिलेलं होतं. आणि हा प्रवास आमचा असं सुरू झाला. मस्त कोणी झोपलं होतं तर कोणी काय करत होतं. हिची हालत बघा, हिला तर पहिले सगळ्यात ट्रिपला जायचं असतं आणि हिची हालत कशी झाली होती तुम्ही पाहू शकता. हिला ना त्रास होत होता, कधी हिला त्रास होत नाही शक्यतो, पण हिला उलट्यांचा त्रास होऊ लागला होता. आणि नेमकं हायवेला इथे ना हा एवढा मोठा समुद्र होता, इथे थांबू शकत नव्हतं कोणीही, थांबायला इथं परमिशन नव्हती कोणालाही, पण आम्ही नाईलाज असतो आम्हाला इथं थांबावं लागलं. तिला जास्तच त्रास होत होता म्हणून मग इथं थोडंसं पुढं गेल्यानंतर ना आम्ही थांबलो, कारण दोन्ही साईडने असं खूप पाणी होतं बरं का. तिथं थोडंसं थांबलो
त्यानंतर तिचं तर फ्रेश झाले थोडीशी आणि पुढे आलो आणि मग आम्ही थोडंसं ब्रश वगैरे केला आणि इथं बघा नाश्त्यासाठी थांबलो. कशी हालत झाली आहे ना तिची, खरंच तिला जायचं तर खूप असते आणि त्रास तर एवढा होत होता. इथं मग आम्ही नाश्ता एन्जॉय केला आणि नाश्त्याच्या नंतर मग थोडंसं पुढे आलो तर कोणाला काहीतरी खायचंच असते, कोणी बिस्किट खात होतं तर कोण काय खात होतं आणि असं करत करत आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आणि त्यानंतर आम्हाला लागलं ते म्हणजे जंगल. आता बघा इथं खाऊन ह्या सुस्त झोपल्यात मायले की आणि त्यानंतर ना हे पिल्ले माझे 2 मागं बसलेले, परी आणि सिद्धी पाठीमागं बसल्या होत्या आणि हिचा अवतार मात्र असा झाला होता. आणि खरंच 12-13 तासाचा प्रवास होता ना, त्यामुळे ना आमची हालत सगळ्यांची खराब झाली होती. थंडी तर खूप होती, काही सांगायची सोयच नाही. आणि मग असं करत करत हा प्रवास सुरू झाला आमचा आणि म्हणजे गोकर्णाच्या दिशेने हा प्रवास सुरू झाला होता. बघा सगळ्या साईडने असं ना खूप झाडी होती, जंगल, जास्त तर जंगलीच रस्ता होता सगळा आणि भीती पण वाटत होती. पण एवढं छान वाटत होतं ना, खूप ग्रीन वाटत होतं, खूप छान वाटत होतं. म्हणजे एकदम निसर्गाच्या सान्निध्यात आपण इथे आलो होतो. भीती पण वाटत होती असला रस्ता होता ना म्हणून. तर इकडच्या साईडला ना आपल्यासारखीच शेती पण असते बरं का. तर ती अनुभवली, कारण इकडे म्हटलं काय वेगळं असेल तर असं वाटत होतं. तर बघा इथे ना एवढी माकडं दिसली काय सांगूच नका, एवढी माकडं होती की काय सांगायची सोयच नाही. छोटे मोठे सगळ्याच प्रकारची एवढी अशी माकडं होती, झाडावर चढत होती. भीती वाटत होती पण थांबायचं अशी इच्छा झाली होती, कारण इथं एवढं छान लोकेशन होतं, फोटोज वगैरे काढायची आमची इच्छा झाली होती. पण हे वातावरण बघून आम्ही इथे काय थांबलो नाही बरं का. मग थोडेसे काच खाली होते तर माकडं अक्षरशः आत येत होते, म्हणून पटापट आम्ही काच बंद केले खिडकीचे आणि पुढे असं निघालो. थोडा वेळ काच बंद करून तिथंच आम्ही पाहिलं, आनंद घेतला त्यांचा आणि पुढे निघालो. त्यानंतर बघा अशाच रस्ता चालू होता. मग थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर इथे काय आम्हाला म्हणजे सगळीकडे सांगितलं होतं की असं इथे थांबायचं नाही, जंगली रस्ता आहे असं, आणि वाईल्ड ॲनिमल्सची भीती सगळं सांगितलं होतं, जिथे तिथे बोर्ड्स लावलेले होते. पण सगळं थकवा घालवण्यासाठी आम्ही थोडंसं इथे थांबलो, फोटोज वगैरे काढले, कोणी व्हिडिओज काढले आणि बघा तिथून आम्ही पुढे निघालो. आता आम्ही आलो आहेत गोकर्णामध्ये आणि इथे ना आता आपल्याला शोधायची होती ती म्हणजे रूम. तर इथे ना बऱ्याचशा ठिकाणी आणखीन फुल होतं, कुठे हॉटेलमध्ये रूम बुकिंग होत नव्हती काही ठिकाणी. मग आम्ही ना ठरवलं की असे जे आपले हाऊस असतात ना तिथे एखादी रूम मिळाली तर ठीक आहे बघूयात, म्हणून आम्ही असं ठरवलं आणि फायनली आम्हाला इथे ना घरगुती एक रूम मिळाली बरं का. छोटीशीच रूम होती पण ठीक आहे म्हटलं, मग आम्ही ती फायनल करायचं ठरवलं आणि इथे होता CNG. हा आमचा सागर बाबांना खुश झाला.